रामकृष्ण हरी मंडळी. तर चला आज आपण पाहू डिसेंबर 1चे निफ्टी 50चे IMP लेवल्स आणि ॲनालिसिस. जोपर्यंत निफ्टी 50 26,162 ही जी लेवल दिसते ह्या लेवलच्या वर ट्रेड करते तोपर्यंत आपला व्यू हा बुलिश राहणार आहे, आणि ज्यावेळेस ही लेवल ब्रेक करते त्यावेळेस आपला व्यू हा ऑपोजिट म्हणजेच बेरिश होणार आहे. समजलं? ही 26,162 ही एक स्ट्रॉंग सपोर्टचं उद्याच्याला काम करू शकते, म्हणजे 1 डिसेंबरला. तर विचार करू, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर काय करायचं. जर मार्केट ह्याच लेवलला फ्लॅट ओपन झालं इथं, तर मार्केट ट्राय करू शकतं ह्या लेवलच्या आसपास इथं डेलोची लिक्विडिटी आहे, म्हणजे मागच्या दिवसाच्या आधीच्या दिवशीची जी डल चालू आहे त्याची लिक्विडिटी इथे आहे. मार्केट काय करू शकतं, फ्लॅट ओपन होऊन सरळ इथे येतं, म्हणजे इथली लिक्विडिटी घेऊन ही जे 26,162 ही लेवल आहे, इथून मार्केटला जर रिजेक्शन भेटत असेल तर मार्केट अपसाईडला जाऊ शकतं, कारण तिथं ऑलरेडी मार्केटला ऑर्डर्स पेंडिंग पडलेले आहेत. त्यामुळे मार्केट इथनं लिक्विडिटी घेऊन ऑर्डर्स घेऊन मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं. आणि जर मार्केटला 26,162 वरनं रिजेक्शन भेटत असेल तर मार्केट वरच्या साईडला कुठपर्यंत जाऊ शकतं. तर इथनं मार्केटला रिजेक्शन भेटलं तर मार्केट काय करणार, पहिलं टार्गेट 26,235 हे लिक्विडिटी आहे मार्केटला. तर मार्केट काय करू शकतं, त्याची लिक्विडिटी रन करून हे लेवलची लिक्विडिटी रन करून 26,264 पर्यंत जाऊ शकतं. 26,264 हा पण एक सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे मार्केटला. इथून जर मार्केटला रिजेक्शन भेटत असेल तर मार्केट ट्राय करू शकतं डाऊन येण्याचा. मार्केटला सपोर्ट इथं बनला असेल किंवा इथं बनला असेल, मार्केट त्या सपोर्टला टेस्ट करून मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं, मार्केटला इथंच टेस्ट करून मार्केट असं वरच्या साईडला जाऊ शकतं. शक्यतो मार्केट फ्लॅट ओपन झालं नाही तर स्ट्रॉंगली डाऊन आलं आणि झिगझॅग पद्धतीने न जाता डायरेक्ट गेलं तर मार्केटला इथं सपोर्ट बनलेला असेल मार्केटला एखादा 26,264 वरून मार्केटच्या सपोर्टवर येऊन मार्केटवरच्या साईडला जाऊ शकतं, किंवा मग इथंच एखादा पॅटर्न बनवून अप साईडला जाऊ शकतं, किंवा मग जर रिजेक्शन भेटलं मार्केटला स्ट्रॉंगली मार्केट अप डाऊन साईडला पण येऊ शकतं. इथं जर सपोर्ट नाही बनवला मार्केटने तर मार्केट डायरेक्ट खालच्या सपोर्टवर येऊ शकतं, एवढं लक्षात ठेवा. जर मार्केट 26,264 ही लेवल पण ब्रेक करत असेल 26,264 ही पण लेवल जर मार्केट ब्रेक करत असेल ही वाली, तर मार्केटला वरच्या साईडला 26,297 हा एक रेजिस्टन्स आहे, पण त्याच्यावर मार्केटला लिक्विडिटी पडलेली आहे 26,310, म्हणजे हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करू शकते. 26,310 जरी मार्केटने ह्याची लिक्विडिटी घेतली तरी डाऊन साईडला जात असेल तरी मार्केट लक्ष द्या, 26,310 ही जी लेवल आहे ह्याला जर मार्केटला रिजेक्शन भेटत असेल तर मार्केट स्ट्रॉंगली डाऊन येऊ शकतं. मिनिमम 150 ते 200 पॉईंट तुम्हाला भेटू शकतात ह्या लेवलवरून. 26,310च्या लेवलवरून मार्केट स्ट्रॉंगली डाऊन येऊ शकतं, कारण तर काही एक स्ट्रॅटर्जी आहे मार्केटला लिक्विडिटी सेव्ह करण्याची, लिक्विडिटी हंट करण्याची, मार्केटला स्ट्रॉंगली डाऊन येऊ शकतं त्या लेवलवरून, एवढं लक्षात ठेवा. आता विचार करू, मार्केट फ्लॅट गॅप अप ओपन झालं तर काय करायचं. जर मार्केट 26,235 जी लेवल आहे ह्या लेवलच्या आसपास ओपन झालं तर मार्केट काय करू शकतं, याची लिक्विडिटी सेव्ह करून डाऊन पण येऊ शकतं, आणि ह्याला जर ब्रेक केलं तर मार्केट ट्राय करू शकतं 26,264च्या आसपास जाण्याचा. आता हा एक रेजिस्टन्स आहे आपल्याबरोबर आहे, तर इथून मार्केटला जर रिजेक्शन भेटत असेल तर मार्केटला ह्या लेवलला इथं एखादा सपोर्ट बनलेला असेल, थोडंसं गॅप अप वर गेलं तर ह्या लेवलला एखादा सपोर्ट बनलेला असेल तर मार्केट त्या रिजेक्शन घेऊन इथं सपोर्टवर येऊन अप साईडला जाऊ शकतं. जर इथला सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं 26,162च्या आसपास. आणि जर मार्केट 26,235च्या आसपास जर गॅप अप ओपन होत असेल ह्या लेवलच्या आसपास, इथून सरळ डाऊन येत असेल तर मार्केटला इथे सपोर्ट बनलेला असेल, मार्केटला सपोर्टवरून मार्केट अप साईडला जाऊ शकतं. पण जर मार्केटने तो सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट डाऊन येणार 26,162च्या आसपास. आणि जर मार्केट 26,162 जी लेवल आहे ती पण ब्रेक करत असेल, कोणती हे वाली 26,162ची ही जरी ब्रेक करत असेल तर मार्केटला नेक्स्ट सपोर्ट आहे 26,132च्या आसपास, मार्केट इथून रिजेक्शन घेऊ शकतं. समजलं? थोडा विचार करून मार्केटला गॅप डाऊन ओपन झालं थोडंसं तर काय करायचं. जर मार्केट 26,162 ही जी लेवल आहे ह्या लेवलच्या आसपास गॅप डाऊन ओपन झालं, बरोबर आहे, म्हणजे वर होऊ किंवा खाली होऊन जर मार्केटला ह्या लेवलवरून रिजेक्शन भेटत असेल वरच्या साईडला असेल, डाऊन साईडला वीक असतील
वर बॉडी असेल तर मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, वरच्या साईडला क्लोजिंग दिली, नेक्स्ट कॅन्डल परत डाऊन आली तर मार्केट डाऊन जाण्याचे चान्सेस राहतात. परंतु जर मार्केटला गॅप डाऊन ओपन झालं, वरच्या साईडला क्लोजिंग दिली, त्याच्यावर नेक्स्ट कॅन्डल क्लोज झाली तर मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस राहतात किंवा 29,162च्या लेवलवरून. आता विचार करू, जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा जर गॅप किंवा गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटला काय करायचं. तर मार्केटची क्लोजिंग कुठे आहे? 26,202 च्या आसपास. 26,202 म्हणजे 26,302च्या आसपास ह्या लेवल म्हणजे 26,264च्या वर जर मार्केट ओपन झालं किंवा ह्या लेवलच्या आसपास इथं जर ओपन झालं आणि जर 26,310 ह्या लेवलवरून जर मार्केटला रिजेक्शन भेटत असेल, मार्केट स्ट्रॉंगली डाऊन येण्याचे चान्सेस आहेत. 26,000 आणि ज्यावेळेस मार्केट 26,264च्या लेवल ह्या लेवलच्या वर ओपन होईल, ह्या लेवलच्या किंवा ह्या लेवलच्या, त्याच्यानंतर ह्या लेवल वर्क करत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. ह्या लेवल वर्क करत नाहीत, त्या लगेच काढून टाकायच्या. तर मार्केट ह्या लेवलच्या आसपास इथं कुठं पण ओपन झालं गॅप, मार्केट ट्राय काय करू शकतं, इथून लिक्विडिटी घेण्याचं, मार्केट डाऊन येण्याचं. समजा फर्स्ट 3 मिनिटची कॅन्डल अशी स्ट्रॉंग बनली असे अपसाईडची, मार्केटने फर्स्ट मार्क करा फर्स्ट 3 मिनिटची कॅन्डल, मग ती तिथं बनू किंवा इथं बनू ते सांगता येणार नाही. बरं इथं बनली समजा, जरी मार्केटने लिक्विडिटी घेतली, मार्केट वर गेलं, तर हा मार्केटचा एक ट्रॅपमुळे मार्केट काय करणार, इथं जाऊन लिक्विडिटी घेणार, स्ट्रॉंगली डाऊन साईडला येणार. बरोबर आहे. आणि जर मार्केट झिगझॅग पद्धतीने गॅप अप होऊन झिगझॅग पद्धतीने डाऊन येत असेल तर जो 0.618चा एरिया आहे मार्केटला वर्क करत नाही. समजा मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप अप ओपन झालं, असं झिगझॅग पद्धतीने आलं, तुम्ही लावलं 0.618चा एरिया, त्या लेवलला मार्केट ब्रेक करून गॅप फिलिंग एरिया जिथं पण असा गॅप फिलिंग एरिया, तो गॅप फिलिंग एरिया भरण्यासाठी मार्केट डाऊनला येतं, एवढं लक्षात ठेवा. जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप अप ओपन होऊन फर्स्ट 3 मिनिट कॅन्डलची लिक्विडिटी क्लोज करून मार्केट जर डाऊन येतं स्ट्रॉंगली, मार्केटला 0.618चा एरिया लावा, तिथून मार्केट रिजेक्शन घेऊन अपसाईडला जाऊ शकतं. बरोबर आहे, एवढं लक्षात ठेवा. आता आपण पाहू मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर काय करायचं. 202 102 समजा मार्केट आता सपोर्ट होता आपला 26,132च्या खाली जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, जर मार्केटने वरच्या साईडला येऊन क्लोजिंग दिली, फर्स्ट 3 मिनिटची कॅन्डल त्याच्यावर क्लोजिंग दिली तर मार्केट अप साईडला जाणार स्ट्रॉंगली. म्हणजे हे काय रिजेक्शन आपल्याला भेटणार, म्हणजे हा जो सपोर्ट आहे 26,162चा तो वर्क करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मग लावायचा 0.618चा एरिया, मार्केट ते थोडेसे सिस्टम करून परत डाऊन येऊ शकतं. बरोबर आहे. जर मार्केट ह्याला जे हे फर्स्ट 3 मिनिटची कॅन्डल त्याची लिक्विडिटी रिसीव्ह करून डाऊन येऊन जरी वर गेला असेल तर अख्खा ट्रॅपमुळे, एवढं लक्षात ठेवा, इथून स्ट्रॉंगली डाऊन साईडला रिजेक्शन भेटू शकतं 0.618च्या एरियातून. आणि जर मार्केट झिगझॅग पद्धतीने वरच्या साईडला येत असेल 0.618च्या एरियात, समजा गॅप डाऊन ओपन झालं मार्केट ह्या एरियात, इथून सर्व असं झिगझॅग पद्धतीने असं मार्केटने ऑलरेडी सपोर्ट बनवलेला आहे, मार्केट सपोर्टमधून आलेलं आहे, 0.618चा एरिया वर्क करणार नाही, मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस राहतात. बरोबर आहे. तर समजा मार्केट 26,162च्या आसपास 132च्या या लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन झाले, मार्केट ट्राय काय करू शकतं, 26,192चा सपोर्ट आहे मार्केटला, ऑर्डर्स पेंडिंग आहेत. बरोबर आहे. तर इथं मार्केट डाऊन येऊन इथून ऑर्डर्स घेऊन मार्केट अप साईडला पण जाऊ शकतं. मग इथं जर समजा इथं मार्केट ओपन झालं स्ट्रॉंग डाऊन आलं 26,092च्या आसपास, आणि इथून जर रिजेक्शन भेटलं मार्केटला तर 0.618चा एरिया लावा, इथून मार्केट 0.618 एअरपर्यंत आरामशीर अप साईडला बघायला भेटू शकतं. नाहीतर मार्केटने जरी तसं स्टँड केलं आणि इथं जर एखादा रेजिस्टन्स बनवलं, रेजिस्टन्सची लिक्विडिटी किंवा लिक्विडिटी झोन बनवून लिक्विडिटी घेऊन मार्केट डाऊन साईडला पण स्ट्रॉंगली जाऊ शकतं. बरोबर आहे. तर मी थोडेसे IMP लेवल सांगतो मार्केटला कुठून ट्रेड आपल्याला बघायला भेटू शकतात उद्याच्याला, म्हणजेच 1 डिसेंबरला. तर पहिली सपोर्ट आहे 26,162चा, हे एक IMP लेवल्स आहे. त्याच्यानंतर मार्केटला 26,092 ही एक IMP लेवल्स आहे सपोर्ट. त्याच्यानंतर ज्यावेळेस 26,092 ही जी लेवल ब्रेक करेल मार्केट, त्याच्यानंतर सपोर्ट स्ट्रॉंगली लय खाली जवळजवळ 25,860च्या आसपास आपल्याला सपोर्ट बघायला भेटतो. बरोबर आहे. हे ते सपोर्ट IMP सपोर्ट. आता रेजिस्टन्स बघूया. तर सगळ्यात पहिला मार्केटला हा एक सपोर्ट रेजिस्टन्स IMP रेजिस्टन्स आहे 26,264चा, हे एक लेवलवर लक्ष ठेवा. त्याच्यानंतर लिक्विडिटी पण IMP आहे 26,310, ही एक लेवल स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करू शकते.
आणि त्याच्यानंतर ना मार्केटला जर 26,310 ही जर लेवल ब्रेक झाली तर मार्केटवरच्या साईडला रेजिस्टन्स आहे मार्केटला 26,365 ते 26,375 हा वाला. इथून मार्केट इथून ब्रेक झालं तर इथवर जाऊ शकतं, इथनं रिजेक्शन बघायला भेटू शकतं. तर हे होते निफ्टी 50चे 1 डिसेंबरचे IMP लेवल्स आणि ॲनालिसिस. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, उपयोगी पडतात आपले जे टिप्स आहेत ॲनालायसिस ते उपयोगी पडतंय नाही पडतंय कमेंट्समध्ये सांगत चला. आणि मी काय सेबी रजिस्टर ॲनालाइज करणार नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जे पण फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.